जय गजानन श्री गजानन. नमस्कार. अनुप्रिताज किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज बनवूया अगदी हेल्दी अशी प्रोटीन युक्त स्प्राउटची टिक्की. त्यासाठी मी इथे मिक्स स्प्राउट घेतलेले आहे, जसं की हरभरा, मूग आणि मटकी. हे आता आपल्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. छान असं वाटून घेतल्यानंतर याप्रमाणे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, हे एवढं असं जाडसर असं वाटायचं आहे. आहे ना एकदम हेल्दी अशी रेसिपी. अगदी झटपटीत होते आणि कुठलाही ताण येत नाही. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळेच जण खाऊ शकतात. टिफिनसाठी तर एक उत्तम पर्याय आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही हेल्दी रेसिपी कशी वाटली. आता हे आपल्याला पेस्ट मध्येच 2 चमचे बेसन टाकून घेऊयात, जेणेकरून आपले जे टिक्कीचं बाइंडिंग आहे ते व्यवस्थित होणार. त्यानंतर यामध्ये आलं लसण पेस्ट टाकलेली आहे. यामध्येच लसण पेस्टमध्येच मी कोथिंबीर टाकली होती, त्यामुळे हिरवा कलर आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. लाल तिखट टाकूया. त्यानंतर हळद टाकून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात, म्हणजे अजून आपली टिक्कीची चव हे टेस्टी येईल. आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हाताच्या साहाय्याने एकत्र करून घेऊया. बेसन आपल्याला जास्त घालायचं नाही आहे. पॅटीस होईल याप्रमाणेच आपल्याला ते घालायचं आहे. म्हणजे एक गोळा तयार झाला की समजून जायचं की आपलं मिश्रण हे व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्याला याच्या छान अशा टिक्की करून घ्यायची आहे, म्हणजेच पॅटीस करून घ्यायची आहे. आहे ना अगदी झटपटीत अशी रेसिपी आणि अगदी हेल्दी आहे. स्प्राउट असल्यामुळे भरपूर प्रोटीन आहेत त्यात. आता तव्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि छान असं आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही तेलात सुद्धा तळू शकता, पण आपल्याला ही हेल्दी रेसिपी बनवायची आहे, त्यामुळे नुसतं मी फ्राय करून घेत आहे. अगदी कमी तेलात आणि छान अशी टेस्टी रेसिपी तयार होते. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुमचं टिक्की सुद्धा छान होईल. याप्रमाणे ही टिक्की आपल्याला थापून घ्यायची आहे. तुम्हाला आवडत असल्यास जे आकार पाहिजे आहे ते आकार तुम्ही बनवू शकता. आता हे टिक्की मी व्यवस्थित तव्यावर टाकून घेते. याप्रमाणे आपले हे टिक्की आता होत आहेत. मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या टिक्की फ्राय करायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी खरपूस आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. मुलांना स्प्राउट आवडत नाही तर हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही याप्रमाणे त्यांना स्प्राउट खाऊ घालू शकता. आणि अगदी सोपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपली टिक्की रेडी आहे, तर आपल्याला ती तव्याच्या बाहेर काढून घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवर केलं तर व्यवस्थित टिक्की खरपूस अशी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. ही तुम्ही दह्यासोबत किंवा सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी छान अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे सगळे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. थँक्यू.